नमस्कार, जय मल्ला रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला झटपट असं होणारं टोस्ट सँडविच दाखवणार आहे। टोस्ट सँडविच बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण हिरवी चटणी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एक मोठी जोडी कोथिंबीरची निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अर्धा लिंबू घेतलेला आहे। 1.5 इंच आलं घेतलेलं आहे। 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 मोठे चमचे भाजलेल्या चण्याची डाळ घेतलेली आहे। अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। थोडंसं मीठ घेतलेलं आहे। कोथिंबीर जाडसर कापून घेतलेली आहे। आलं आणि लसूण हे जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिरचीचेही तुकडे करून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जाडसर चिरलेली कोथिंबीर घालत आहे। भाजलेली चण्याची डाळ, यामध्ये मी आता चाट मसाला, जिरे पावडर, मीठ आणि यावर थोडी राहिलेली कोथिंबीर आहे तीही घालत आहे। आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालत आहे। ही चटणी वाटण्यासाठी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, परंतु अर्धा कप पाणी न वापरता याच्यामध्ये मी थोडं पाणी चटणीत घालणार आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतलेली आहे आणि ह्या चटणीसाठी मला पाव कप पाणी लागलेलं आहे। ही चटणी मी आता बाउलमध्ये काढून घेत आहे। आपली सँडविचची हिरवी चटणी तयार झालेली आहे। टोस्ट सँडविचचं सारण बनवण्यासाठी 1 किलो बटाटे मी उकडून घेतलेली आहे। उकडलेली बटाटे मी सोलून घेणार आहे आणि या बटाट्याच्या सारणामध्ये घालण्यासाठी थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2 मीडियम साईज कांदे सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहे। उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। कांदा आणि मिरचीही बारीक चिरून घेतलेली आहे। मॅशरच्या सहाय्याने बटाटे मॅश करून घेत आहे।
सर्व उकडलेल्या बटाटीचा लगदा करून घेतलेला आहे. उकडलेल्या बटाटीच्या लगद्यामध्ये कांदा, मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. लिंबू पिळताना बिया खाली पडलेल्या आहेत, त्या मी काढून घेणार आहे. बटाटीचा लगदा, कोथिंबीर, कांदा आणि मिरची एकत्र एकजीव करून घेत आहे. टोस्ट सँडविचचं सारण तयार झालेलं आहे. चार ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. ब्रेडच्या स्लाइसच्या एका साइडला मी बटर लावून घेत आहे. ब्रेडच्या स्लाइसला ज्या बाजूला बटर लावलेलं आहे त्या बटरवरच मी आता हिरवी चटणी लावून घेत आहे. हिरवी चटणी लावून झाल्यानंतर थोडा चाट मसाला स्प्रेड करत आहे. चाट मसाला स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावर मी बटाटीचं सारण आहे ते घालत आहे. बटाटीचं सारण ब्रेडच्या स्लाइसवर नीट पसरून घेत आहे. आता बटाटीच्या सारणावर पुन्हा मी चाट मसाला स्प्रेड करत आहे. एक सिमला मिरची स्वच्छ धुवून त्यातील बिया बाजूला करून ती बारीक चिरून घेतलेली होती. ती सिमला मिरची थोडी ह्या बटाटीच्या सारणावर घालत आहे. किसून घेतलेलं मोझरेला चीज मी सिमला मिरचीवर ठेवत आहे. चीजवर मी पुन्हा एकदा चाट मसाला स्प्रेड करून घेत आहे. यावर दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवायची आहे. त्यासाठी एक ब्रेडची स्लाइस घेऊन तिला मी बटर लावून घेत आहे. बटर लावून झाल्यानंतर हिरवी चटणी लावून घेत आहे. हिरवी चटणी लावून झाल्यानंतर त्याच्यावर मी पुन्हा एकदा चाट मसाला पसरून घेत आहे. आता ही स्लाइस मी चीज वरती ठेवणार आहे. स्लाइस ठेवून झाल्यानंतर त्यावर मी बटर लावून घेत आहे. आता हे सँडविच टोस्ट करण्यासाठी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यावर हे सँडविच ठेवत आहे आणि सँडविचच्या वरच्या बाजूलाही मी बटर स्प्रेड करून घेत आहे. सँडविचची एक बाजू छानपैकी भाजून झालेली आहे, तर हे सँडविच पलटून त्याची दुसरी बाजूही मी भाजून घेत आहे. टोस्ट सँडविच दोन्ही बाजूनी खरपूस छानपैकी भाजलेला आहे.
तर आता खरपूस भाजलेलं टोस्ट सँडविच मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. छानपैकी क्रिस्पी असं टोस्ट सँडविच तयार झालेलं आहे. ह्या टोस्ट सँडविच बरोबर मी हिरवी चटणी आणि केचप ठेवलेला आहे. झटपट असं छान क्रिस्पी टोस्ट सँडविच तयार झालेलं आहे. आपणही ते करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.